नमस्कार. आज आपण कोथिंबीर वडी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे. त्यासाठी आपण कोथिंबीरीची पानं घेणार आहोत आणि कोथिंबीरीची दांडी आहे ती बाजूला करणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला हवी तेवढी कोथिंबीर आपल्याला खुडून घ्यायची आहे. तर ह्या ठिकाणी मी अर्धी जुडी कोथिंबीरीची साफ करून घेणार आहे. कोथिंबीर साफ करून आपल्याला ती बारीक चिरून घ्यायची आहे. तर ही आपली कोथिंबीर खोडून झालेली आहे आणि चिरूनही मी हिला घेतलेली आहे. आता इथे मी एक छोटा कांदा कापून घेतलेला आहे. कापल्यानंतर त्याला आपण असं सोडून घ्यायचं आहे, म्हणजे तो वडीत चांगला मिक्स होईल. तर आपल्या कोथिंबीरमध्ये आपण आता घालणार आहोत 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, त्यानंतर चिरलेला कांदा, त्याचबरोबर इथे मी 2 वाट्या बेसन घेतलेला आहे. कोथिंबीर चिरल्यानंतर ती 2.5 वाटी झाली आहे, त्याच्यामुळे मी 2 वाटी इथे बेसन घेतलं आहे. त्यात नंतर आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ, 1 चमचा मिरची पावडर, घरगुती मसाला घातला तरी चालेल, थोडीशी हळद, अर्धा चमचा धने पावडर. आता आपण हे पाणी घालून चांगलं मिक्स करून घेऊ. साधारण आपण भजीसाठी जसं पीठ भिजवतो तसं आपल्याला इथे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर आपण हे पीठ चांगलं मिक्स करून घेऊ. आपलं पीठ भिजून झालेलं आहे. आता मी एका पातेल्यात पाणी गरम करत ठेवते आणि त्याच्यामध्ये एक रिंग ठेवलेली आहे. त्यानंतर एक ताट घेऊन त्याला तेल लावून घेऊ, म्हणजे आपल्याला ह्याच्यावर वडी घालता येईल. सर्व बाजूने तेल चांगलं लावून घ्यायचं आणि थोडेसे तीळ घालायचे खाली, म्हणजे ते वडीला आपल्या चांगले लागतील. त्याच्यानंतर आपण भिजवलेला पीठ याच्यावर टाकणार आहोत. पीठ ताटात घातल्यानंतर तो अशा प्रकारे सर्व बाजूने आपण पसरून घेऊ. खूप जास्त जाडही ठेवायचं नाही. तर हे चांगलं आपलं पसरून झालेलं आहे. आता त्यानंतर आपण वरूनही ह्याच्यावर थोडेसे तीळ घालणार आहोत. तिळाने वडी दिसायलाही छान दिसते आणि चवही छान लागते. तर आपले तीळ घालून झालेले आहेत. आता आपलं पाणीही इथं गरम झालं आहे. ह्याच्यामध्ये आपण वडीचं ताट ठेवू आणि वरून झाकण ठेवू. मीडियम फ्लेमवर आपल्याला ही वडी 20 मिनिट चांगली शिजून घ्यायची आहे. तर आता 20 मिनिट झालेत. मी वडी काढून घेते. गॅसची फ्लेम बंद केली. वडी आपल्याला थंड होऊ द्यायची आहे. तर आपली वडी आता छानपैकी थंड झालेली आहे. तर आता मी इथे कटरने कट करून घेणार आहे. सुरीने केलं तरी चालेल. आपल्याला जसं हवं तसं आपण कट करून घ्यायचं. चौकोनी पाहिजे असेल तर चौकोनी, किंवा शंकरपाळीच्या आकाराचे पाहिजे असेल तर तसंही कट करता येतं. कटरने साईडला कट झालं नाही आहे, त्यामुळे मी इथे सुरीने साईडला जरा कट करून घेते. आता आपल्याला हवा तो शेप आपण वडीला देणार आहोत. ही वडी चवीला खूप छान लागते, तर तुम्ही नक्की बनवा. तर आता आपण वडी काढणार आहोत. चारी बाजूने अशी पहिल्यांदा सोडून घ्यायची, म्हणजे वड्या पटापट निघतात. हे पहा, अशा पद्धतीने आपण सर्व वडी आता काढून घेणार आहोत. तर इथे तव्यामध्ये मी तेल गरम केलं आहे. आता आपण एक एक वडी यात सोडून तळून घेऊ. खरं तर ही वडी न तळताही छान लागते, तळल्यानंतर थोडी कुरकुरीत बनते, म्हणून आपण तळून घेऊ. दोन्ही बाजूने आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत.
तर एक साईडला चांगल्या तळून झालेत, तर आपण आता दुसऱ्या बाजूने तळून घेऊ. बनवायला अत्यंत सोप्या आणि खायलाही छान लागतात. तर आता या दोन्ही बाजूने छानपैकी तळून झालेल्या आहेत, पाहू शकता. तर आता मी हे काढून घेते. याच पद्धतीने बाकीच्या राहिलेल्या वड्या मी तळून घेणार आहे. तर ह्या मी ताटात काढून घेते. आता आपल्या सर्व वड्या तळून झालेल्या आहेत, पाहू शकता किती छान दिसतात. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.